नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय इतिहास, त्यामधील प्रकरण 6वे भारतातील दुसरे नागरीकरण। भारतातील दुसरे नागरीकरण या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। यामध्ये पहिलं विधान आहे, अश्मक हा शब्द रिकामी जागा भाषेतील आहे। अश्मक हा शब्द रिकामी जागा भाषेतील आहे। पर्याय 1 पाली, 2 संस्कृत, 3 अर्धमागधी आणि 4 प्राकृत। उत्तर आहे संस्कृत। पर्याय क्रमांक 2 संस्कृत। तर हे विधान आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे। अश्मक हा शब्द संस्कृत भाषेतील आहे। दुसरं विधान आहे, काशी या महाजन पदाची रिकामी जागा येथे राजधानी होती। काशी या महाजन पदाची रिकामी जागा येथे राजधानी होती। पर्याय 1 गोरखपूर, 2 चंदानगर, 3 राजगृह आणि 4 वाराणसी। उत्तर आहे वाराणसी। पर्याय क्रमांक 4 वाराणसी। तर हे उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे, म्हणून काशी या महाजन पदाची वाराणसी येथे राजधानी होती। आता तिसरं विधान आहे, गौतम बुद्धाचा जन्म रिकामी जागा येथे झाला। गौतम बुद्धाचा जन्म रिकामी जागा येथे झाला। पर्याय 1 कुशीनगर, 2 सारनाथ, 3 लुंबिनी आणि 4 पाटलीपुत्र। उत्तर आहे लुंबिनी। पर्याय क्रमांक 3 लुंबिनी। तर हे उत्तर सुद्धा आपल्याला पूर्ण विधानामध्येच लिहायचं आहे, म्हणून गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला। चौथं विधान आहे, उत्तर पांचाल व दक्षिण पांचाल साम्राज्याची रिकामी जागा नदी ही नैसर्गिक सीमा आहे। उत्तर पांचाल व दक्षिण पांचाल साम्राज्याची रिकामी जागा नदी ही नैसर्गिक सीमा आहे। पर्याय 1 यमुना, 2 भागीरथी, 3 गंगा आणि 4 निरंजन। उत्तर आहे भागीरथी। पर्याय क्रमांक 2 भागीरथी। तर उत्तर पांचाल व दक्षिण पांचाल साम्राज्याची भागीरथी नदी ही नैसर्गिक सीमा आहे। अशा प्रकारे आपण दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण केली आहेत आणि पुन्हा लिहिली आहेत। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, ब गटातील चुकीची जोडी ओळखून ती दुरुस्त करून लिहा। खाली अ गट आणि ब गट यामध्ये आपल्याला जोड्या लिहून दिल्या आहेत, तर त्यामध्ये आपल्याला ब गटातील चुकीची जोडी ओळखायची आहे आणि ती दुरुस्त करून लिहायची आहे। तर यामध्ये पहिली जोडी आहे, अ गटात आहे कोसल आणि ब गटात आहे श्रावस्ती। ही जोडी बरोबर आहे। दुसरी जोडी आहे, अ गटात आहे अंग आणि ब गटात आहे चंपा। ही जोडी सुद्धा बरोबर आहे। तिसरी जोडी आहे, अ गटात आहे मत्स्य आणि ब गटात आहे मथुरा। तर ही जोडी चुकीची आहे। अ गटात मत्स्य हे बरोबर आहे, पण ब गटात जे मथुरा आहे हे चुकीचं आहे। अ गटात मत्स्य असेल तर ब गटात आपल्याला दुरुस्त जोडी करून लिहिताना विराटनगर असं लिहायचं आहे। चौथी जोडी आहे, अ गटात आहे गांधार, अ गटात आहे गांधार आणि ब गटात आहे तक्षशिला। ही जोडी सुद्धा बरोबर आहे। तर दिलेल्या जोड्यामध्ये जी 3 क्रमांकाची जोडी आहे, अ गटात मत्स्य आणि ब गटात मथुरा, ही जोडी चुकीची आहे। तर उत्तर बघा, अ गटात मत्स्य आणि ब गटात विराटनगर असं आपल्याला दुरुस्त करून लिहायचं आहे आणि चुकीची जोडी दुरुस्त करा हा प्रश्न पूर्ण करायचा आहे। प्रश्न दुसरा आहे, योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा। त्यामध्ये आपल्याला विधान दिलं आहे, गौतम बुद्धांनी 45 वर्ष सतत भ्रमंती केली कारण। गौतम बुद्धांनी 45 वर्ष सतत भ्रमंती केली कारण। पर्याय 1 गुरुच्या शोधासाठी, 2 तपश्चर्या करण्यासाठी, 3 लोकांना धम्माचा उपदेश करण्यासाठी, 4 ज्ञान मिळण्यासाठी। तर उत्तर आहे ज्ञान मिळण्यासाठी। पर्याय क्रमांक 4 काय आहे, ज्ञान मिळण्यासाठी। गौतम बुद्धांनी 45 वर्ष सतत भ्रमंती केली कारण
ज्ञान मिळण्यासाठी. अशा प्रकारे आपल्याला योग्य कारण निवडून विधान पूर्ण करता येते. प्रश्न तिसरा आहे, संकल्पना चित्रे पूर्ण करा. आणि संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी आपल्याला संकल्पना दिली आहे जैन धर्म, त्याची पंचमहाव्रते आणि पार्श्वनाथ व वर्धमान महावीर. म्हणजेच आपल्याला जैन धर्माचे पंचमहाव्रते हे या ठिकाणी आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहेत. तर उत्तरामध्ये बघा, अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह ही पंचमहाव्रते पार्श्वनाथ या मध्ये येते. तर वर्धमान महावीर यामध्ये येते ब्रह्मचर्य. वर्धमान महावीर यामध्ये आपल्याला लिहायचं आहे ब्रह्मचर्य. अशा प्रकारे जैन धर्म यामध्ये पंचमहाव्रते आणि पार्श्वनाथ व वर्धमान महावीर ही संकल्पना दिली आहे, ते आपण आकृतीच्या स्वरूपात लिहिली आहे. प्रश्न चौथा आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. आणि सकारण स्पष्ट करण्यासाठी आपल्याला पहिलं विधान दिलं आहे, 16 महाजनपदांचा उदय झाला. 16 महाजनपदांचा उदय झाला. तर आता का झाला याची आपल्याला कारणे लिहायची आहेत. तर उत्तर, सप्तसिंधूच्या प्रदेशातून स्थलांतर केलेले वैदिक जन गंगा यमुनेच्या दुआबात स्थिरावले, म्हणून 16 महाजनपदांचा उदय झाला. तर दुसरं कारण आहे, कालांतराने भौगोलिक सीमांनी बांधलेली आणि स्वतःची प्रशासन यंत्रणा असलेली जनपदे अस्तित्वात आली. या जनपदात पुढे भौगोलिक विस्ताराची महत्वाकांक्षा निर्माण होऊन त्यांच्यात संघर्ष झाले. या सत्ता संघर्षात प्रबल ठरलेल्या जनपदांनी जिंकून घेतलेल्या जनपदांचा भूप्रदेश आपल्या जनपदात सामावून घेऊन आपल्या सीमा विस्तारल्या. त्यातूनच इसवी सन पूर्व 1600च्या दरम्यान भारतीय उपखंडात 16 महाजनपदांचा उदय झाला. अशा प्रकारे आपल्याला 16 महाजनपदांचा उदय झाल्याची कारणे लिहिता येतात. आता सकारण लिहामध्ये दुसरा प्रश्न आहे, भारतात दुसऱ्या नागरीकरणाची सुरुवात झाली याची कारणे लिहायची आहेत आपल्याला. तर उत्तर, भारतात स्वतःची स्वतंत्र प्रशासन यंत्रणा असणारी जनपदे निर्माण झाली, म्हणून भारतात दुसऱ्या नागरीकरणास सुरुवात झाली. दुसरं कारण आहे, कालांतराने त्यांच्यात भौगोलिक सीमांचा विस्तार करण्याची महत्वाकांक्षा निर्माण झाली. सत्ता संघर्ष सुरू झाला. या सत्ता संघर्षातून भारतीय उपखंडात 16 महाजनपदे अस्तित्वात आली. तिसरं कारण आहे, या महाजनपदांच्या राजधान्या आकारात आल्या. अनेक नगरे विकसित झाली. या जनपदांच्या काळातील मातीची भांडी, अवजारे, नाणी सापडली आहेत. या महाजनपदांचा व्यापार वाढला. नगरांचे सांस्कृतिक संबंध वाढले. त्यातूनच प्राचीन नागरी हडप्पा संस्कृतीप्रमाणे भारतात दुसऱ्या नागरीकरणाची सुरुवात झाली. अशा प्रकारे आपल्याला भारतात दुसऱ्या नागरीकरणाची सुरुवात झाली. तर ती का झाली याची कारणे आपण लिहिली आहेत. आता सकारण स्पष्ट करा यामध्ये तिसरा प्रश्न आहे, वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांना अनेक अनुयायी मिळाले. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांना अनेक अनुयायी मिळाले याची कारणे काही आहेत. तर उत्तर, वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी वैदिक काळातील वर्णव्यवस्थेला नकार देऊन सर्वांना आपलेसे केले. म्हणजे त्यांच्यात कोणताही भेद नव्हता, कोणताही जातीभेद नव्हता, धर्मभेद नव्हता. त्यांनी सर्व लोक समान मानली, म्हणून त्यांना अनेक अनुयायी मिळाले होते. दुसरं कारण आहे, सामाजिक विषमता नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजातील जातीवरून, धर्मावरून जी विषमता होती ते नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, त्यांनी कष्ट घेतले. तसेच वेदांचे प्रामाण्य नाकारून खऱ्या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला व वैदिक धर्मातील कर्मकांडांना त्यांनी विरोध केला. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी सामान्य लोकांना समजेल अशा साध्या सोप्या शब्दात केलेल्या शिकवणीमुळे त्यांना अनेक अनुयायी मिळाले. अशा प्रकारे आपल्याला सकारण स्पष्ट करा हा प्रश्न पूर्ण करता येतो. प्रश्न 5वा आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्यामध्ये पहिली संकल्पना आहे नास्तिक दर्शन. काय आहे? नास्तिक दर्शन. तर उत्तर, नास्तिक म्हणजे ईश्वराचे अस्तित्व नाकारणारे,
व दर्शन म्हणजे तत्वज्ञान. नास्तिक म्हणजे ईश्वराचे अस्तित्व नाकारणारे, म्हणजे ज्या लोकांचा देवावर किंवा ईश्वरावर विश्वास नाही त्याला आपण नास्तिक असे म्हणतो. आणि दर्शन म्हणजे तत्वज्ञान. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्व व उत्तर मीमांसा, वेदांत अशी ठळक 6 दर्शने आहेत. या तत्वज्ञानात यज्ञसंख्या, गृहस्थ जीवन याबरोबरच मानवी अस्तित्वाचा अर्थ, मृत्यूचे रहस्य व त्याचा प्रवास, पुनर्जन्म इत्यादी अमूर्त गोष्टींचे विवेचन आहे. जैन व बौद्ध तत्वज्ञानाने आत्म्याचे चिरंतन अस्तित्व नाकारले. चार्वाक किंवा लोकायत या नास्तिक दार्शनिकांनी वेदप्रामाण्य ईश्वर, परलोक या कल्पना नाकारल्या. या नास्तिक दर्शनांनी कर्मकांडाला विरोध केला. या दर्शनांनी भौतिकवादी विचार मांडले. पारलौकिक विषयांना नाकारणाऱ्या जैन, बौद्ध व चार्वाक म्हणजे लोकायत या दर्शनांना म्हणजे तत्वज्ञानाला नास्तिक दर्शने असे म्हणतात. अशा प्रकारे आपण नास्तिक दर्शन यावर थोडक्यात संकल्पना लिहिली आहे. आता संकल्पना स्पष्ट करा म्हणजे दुसरी संकल्पना आहे गौतम बुद्धांनी सांगितलेले अष्टांग मार्ग. गौतम बुद्धांनी सांगितलेले अष्टांग मार्ग पुढीलप्रमाणे. तर उत्तर, दुःख निवारण्यासाठी गौतम बुद्धांनी लोकांना जो मार्ग सांगितला त्यालाच अष्टांग मार्ग असे म्हणतात. या मार्गातील 8 गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत. म्हणजे लोकांची जी दुःख संकट आहे ते निवारण्यासाठी त्यांनी कसं वागावं, कोणते नियम पाळावेत हे गौतम बुद्धांनी लोकांना थोडक्यात किंवा सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला आपण अष्टांग मार्ग असे म्हणतो. तर ते अष्टांग मार्ग आहेत पुढीलप्रमाणे. सम्यक दृष्टी म्हणजे निसर्ग नियमाविरुद्ध काहीही घडत नाही हा विचार स्वीकारणे. सम्यक दृष्टी म्हणजे निसर्ग नियमाविरुद्ध काहीही घडत नाही हा विचार स्वीकारणे. अष्टांग मार्गामध्ये दुसरा मुद्दा आहे सम्यक संकल्प म्हणजे योग्य निर्धार करणे. सम्यक संकल्प म्हणजे योग्य निर्धार करणे. सम्यक वाचा म्हणजे योग्य बोलणे. सम्यक वाचा म्हणजे योग्य बोलणे, कधी खोटे बोलू नये किंवा वाचा बडबड करू नये, हा सुद्धा अष्टांग मार्गामध्ये महत्त्वाचं होतं. तसेच सम्यक कर्मांत म्हणजे योग्य वर्तणूक करणे. सम्यक आजीव म्हणजे योग्य मार्गाने उपजीविका करणे. उदरनिर्वाह हा योग्य मार्गानेच करावा, कोणत्याही वाईट मार्गाने उपजीविकेचा आपला प्रश्न सोडवता कामा नये. तसेच सम्यक व्यायाम म्हणजे अयोग्य गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळणे. सम्यक व्यायाम म्हणजे अयोग्य गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळणे. सम्यक स्मृती म्हणजे चित्ताची अखंड सावधानता ठेवून योग्य स्मृती करणे. सम्यक स्मृती म्हणजे चित्ताची अखंड सावधानता ठेवून योग्य स्मृती करणे. म्हणजे आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे वाईट विचार न करता अखंड आपण चांगले विचार करून सावधानरित्या राहिलं पाहिजे. तसेच सम्यक समाधी म्हणजे सुखदुःखाच्या पलीकडील अवस्थेत चित्त स्थिरावणे. सम्यक समाधी म्हणजे सुखदुःखांच्या पलीकडील अवस्थेत चित्त स्थिरावणे. कधीही अतिशय सुख झालं म्हणून खूप आनंद न मानता किंवा दुःख झालं म्हणजे कधी खूप दुःखी न झालं पाहिजे, त्यालाच आपण सम्यक समाधी म्हणजे सुखदुःखाच्या पलीकडील अवस्थेत चित्त स्थिरावणे असे म्हणू शकतो. तसे प्रत्येकाने आपले आचरण कसे ठेवावे हे या अष्टांग मार्गात सांगितले आहे. अशा प्रकारे आपण गौतम बुद्धांनी सांगितलेले अष्टांग मार्ग संकल्पना स्पष्ट करामध्ये लिहिले आहेत. प्रश्न 6वा आहे खालील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. तर खाली आपल्याला एक प्रश्न दिला आहे आणि त्याखाली त्या प्रश्नांचे मुद्दे दिले आहेत. त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. तर त्यामध्ये प्रश्न आहे महाजन पदामधील राज्यव्यवस्था पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. महाजन पदामधील राज्यव्यवस्था पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुद्दे आहेत राज्यांचे प्रकार दर्शवणाऱ्या संज्ञा. राज्यांचे प्रकार दर्शवणाऱ्या संज्ञा हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे राज्याची निवड. तिसरा मुद्दा आहे राज्याचे अधिकार आणि चौथा मुद्दा आहे निर्णय प्रक्रिया. तर या मुद्द्याच्या आधारे आपल्याला महाजन पदामधील राज्यव्यवस्था लिहायची आहे. उत्तर, महाजन पदामधील राज्यव्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण होती. त्यामध्ये आपला पहिला मुद्दा आहे राज्यांचे प्रकार दर्शवणाऱ्या संज्ञा. तर त्यामध्ये उत्तर वैदिक काळातील साहित्यात राज्यांच्या विविध प्रकारांचा उल्लेख केलेला आहे. त्यापैकी राज्य, स्वराज्य, भौज्य, वैराज्य, महाराज्य, साम्राज्य, पारमेष्ट्य अशा संज्ञा वापरलेल्या आहेत.
मात्र या संज्ञांचे अर्थ व राज्यांचे स्वरूप निश्चितपणे सांगता येत नाही. दुसरा मुद्दा आहे राज्याची निवड. राज्याची निवड कशी केली जात होती? महाजनपदामध्ये राज्यव्यवस्था, यामध्ये राज्याची निवड कशा पद्धतीने होत होती ते बघा. राज्याचा अधिपती हा राजा असतो व तो क्षत्रिय असावा हा संकेत होता. राजपद हे बहुधा वंशपरंपरेने मिळत असे, म्हणजे ते वंशपरंपरेने एकाकडून दुसऱ्याकडे घरातल्या घरात दान केलं जात होतं. काही महाजनपदात राजाची निवड लोकांकडून केली जात असे. तिसरा मुद्दा आहे राजाचे अधिकार. राजाचे अधिकार काय काय होते? राजाचा त्याचा प्रजेवर संपूर्ण अधिकार असे. प्रजेकडून किती कर वसूल करायचा हे ठरवण्याचा अधिकार राजाचा असे. राजा स्वतःच्या इच्छेने राज्याचा कोणताही भूभाग दान करू शकत असे. चौथा मुद्दा आहे निर्णय प्रक्रिया. तर राज्यकारभार करताना पुरोहित, सेनानी, अमात्य आणि ग्रामणी म्हणजे गावचा प्रमुख अधिकारी यांचा सल्ला राजा घेत असे. याशिवाय जनांची समिती किंवा परिषद भरत असे. समिती किंवा परिषदेत सर्वसामान्य जनांनी निर्णय घेऊन राजाला सत्तेवरून दूर करता येत असे. अशा प्रकारे आपण महाजनपदामधील राज्यव्यवस्था ही राज्यांचे प्रकार दर्शवणाऱ्या संज्ञा, राज्याची निवड, राजाचे अधिकार आणि निर्णय प्रक्रिया या मुद्द्याच्या आधारे सविस्तर लिहिलं आहे. अशा प्रकारे आपण भारतातील दुसरे नागरीकरण या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत